देऊन आम्ही त्याला गौरवलं, परंतु खऱ्या अर्थानं त्याही मॅचमध्ये चांगली लाजवाब कामगिरी आपण हलचल गावंडचीच पाहिली होती। सलामीची जोडी प्रयास कोळी आणि समीर नाईक ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं तुफानी अर्धशतक झळकावलं होतं त्याला एक जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा जबरदस्त फायदा आणि त्यानं आपलं मनोगत देखील व्यक्त केलं। अगदी लहान लहान मुलं घेऊन आम्ही संघ खेळतोय, परंतु एकतील एका ट्रॉफीचा मानकरी आम्ही जरूर होणार ही इच्छा त्यानं प्रगट केली होती। परंतु त्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे, पुढचाच देखील सामना तुम्हाला जिंकणं गरजेचं राहील, परंतु त्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा संघर्ष करावा लागणार, कारण की तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरवणारा। त्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, कारण की हा देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव नवजीवन मुलेखंड संघ आहे, कारण की शेवटपर्यंत संघर्ष करणं ही या संघाची ओळख आहे। त्यामुळे सहजासहजी हा सामना तुम्हाला ते देणार नाहीत। मॅच ऑन होतीये, गेम ऑन होतोय। पहिला चेंडू टाकण्यासाठी हर्षल गावंड सज्ज। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला, दन 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 करत चौकार। अगदी सुंदरसं संगीत आपल्याला पाहायला मिळालं, चौकार देखील आला। अगदी ज्याची सुरुवात चांगली ना शेवट देखील चांगला असं म्हटलं जातं आणि सुरुवात चांगली प्रयत्न केली आहे चौकारानं। यावेळेला रिवा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये, त्यामुळे चेंडू डॉट पाहायला मिळतोय, कारण की निसर्गाचा नियम आहे जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आणि जिथं उत्पत्ती घडत नाही तिथं क्रांती देखील होत नाही। त्यामुळे डॉट आलाय, चेंडू 3 ओव्हरची मॅच, पॉवर प्ले ऑन आहे, त्यामुळे नक्कीच 2 खेळाडू डीप मध्ये आहे। ती सुवर्ण संधी आहे, त्या संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचा। लाऊड अपील करण्यात आली होती LBW ची, परंतु पंचांनी बहुतेक ती फेटाळून लावली आहे, कारण की नक्कीच क्रिकेटचा खेळ म्हटलं ना तर जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही ना तिथपर्यंत पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते, आणि त्यामुळे घडलं का एक मोठं अपील, परंतु पंचांनी नॉट आउट दर्शवलंय। 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय, 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खाल्ला, परंतु या ठिकाणी फटका फसला। आपण मिडॉपला क्षेत्ररक्षक दर्जेदार झेल आणि या ठिकाणी आमचा प्रयास कोळी झाला फेल, त्यामुळे विकेट नंबर 1 तंबूच्या आसऱ्याला। समुद्र मंथनातून निघालेला अद्भुत रसायन आणि ते पाचन केल्यानंतर माणूस 3 प्राण्यांमध्ये कन्वर्ट होतो। प्रथमतः त्याचा पोपट होतो, नंतर त्याचा वाघ होतो आणि सरतेशेवटी त्याचा डुक्कर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, प्रतीक पाटीलला न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये पाहायला मिळतो। चांगला फटका, डीप मध्ये कोणी नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर चौकार। दरम्यान
या चौकारणा धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 4ने वाढ होईल. 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. कारण की जितेंद्र पाटील यांना मराठी गाणी लागतात आणि मराठी गाण्यांवरती त्यांचा डान्स आपल्याला पाहायला देखील मिळतो. कारण की इंग्लिश त्यांना थोडंसं समजत नाही, त्यामुळे आपण डीजेला विनंती करूया की मराठी गाणी जास्तीत जास्त झाली पाहिजे. भन्नाट वेगानं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. षटक संपलंय पहिला. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी गमावल्याने 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. त्यामुळे षटक संपलंय. आपण डीजे कडे जाऊया आणि ऐकूया एक सुंदरसं संगीत. करूया आपण जितेंद्र पाटीलचा सर्वोत्तम डान्स जर बघायचा असेल तर तुम्हाला मराठी गाणी अगदी डोंगरीचा भाग म्हणून देखील ओळख आहे. मराठी गाणी झालीच पाहिजे, कारण की एवढी वाजवा की उद्या परत षटक संपले पहिलं. 8 धावा स्कोर कार्ड वरती गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज मात्रे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पंचांनी व्हाईट बॉल ची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल ती व्हाळ संघाच्या खात्यामध्ये. स्ट्राईक वरती आपण समीरला देखील पाहतोय. समीर आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 पंचांमधून काहीशी हिदगुज काहीशा सूचना पंच मात्र पोहोचवत असताना आपण जरूर पाहिलं. 3 ओव्हरची मॅच, जास्तीत जास्त धावा या ठिकाणी जमवाव्या लागणार आहेत. कारण की या एका ट्रॉफीचा मानकरी होण्यासाठी तुम्हाला ही मॅच आणि आणखी एक मॅच जिंकावी लागणार आहे. फॉलिंग स्वीप केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू होता. त्यामुळे या ठिकाणी जवळपास एकच धाव. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता. इम्प्रूव्हायझेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला. आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्यामुळे घडलं काय तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आणि या मोठ्या फटक्याचं रूपांतर त्यांनी फक्त एका धाव्यांमध्ये केला. एका धाव्याने हळूवार धावसंख्या पुढे सरकली. कारण की या ठिकाणी तुम्हाला सर्वात मोठी धावसंख्या जमावी लागणार आहे, परंतु त्यांचा महत्वाचा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये परतला. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी धावबाद होण्याची नामी संधी आहे. आणि आणखी एक फलंदाज होतोय धावबाद. त्यामुळे विकेट नंबर 2 बॅक टू द पॅव्हेलियन. डीजेचं देखील इम्प्रूव्हायझेशन पाहायला मिळतं, त्याचं देखील आपण विशेष कौतुक करूया. या वेळेला फटका चांगला आलाय स्लॉट मध्ये आणि फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. एक महाकाय षटकार. बंबू डाल के
प्रतीकच्या बॅटमधून अगदी धमाकेदार खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पिकअप शॉट पाहायला मिळाला. चेंडू स्टँड अँड डिलेवर केला. धावसंख्येमध्ये प्रचंड वाढ. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. चेंडूने बॅटची जवळपास कट घेतली होती, परंतु आपण पाहिलं तर फ्लाय स्लिप मध्ये पिंटू आहे आणि त्यानं चेंडू पकडला. चेंडूची फेक केली आहे. कुठलीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. त्यामुळे डॉट बॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आतापर्यंत पाहिलं तर एक सन्मानजनक धावशेपर्यंत वाळ संघ पोहोचू शकला नाहीये. पुलटॉस बॉल आणि या ठिकाणी बहुतेक झेल पकडला आणि त्या प्रतीक देखील झाला झेलबाद. दरम्यान अगदी सुंदर सुंदर नृत्याचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जितेंद्र पाटील यांना आपण एखाद्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये नेलं ना तर एखादं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांना जरूर मिळणार आहे. अगदी सुंदर सुंदर गाण्यांवरती अगदी सुंदर सुंदर नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण नृत्य प्रकार पाहिले तर 12 के बाद. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये आला घनश्याम. कारण की नक्कीच अगदी नाव ऐकलं ना तर एक गाण्याची आठवण येतं, घनश्याम सुंदर. आणि तो घनश्याम मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 3 गडी गमावून बसलाय वहाल संघ आणि 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार, परंतु या ठिकाणी फुकट गेला वार. आणि फलंदाज अगदी स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतोय. म्हणजे स्वयंचीच झाला आंतरराष्ट्रीय नियमावतील 35वा क्रमांकाचा नियम. अगदी हिट विकेट स्वयंचित होताना आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. दरम्यानच्या काळामध्ये आणखी एक फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश गर्ला जर्सी क्रमांक 77. अगदी शुभमन गिल, अगदी जयदेव उनाडकरची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला. 2 षटकाचा खेळ देखील संपला. धावसंख्या या ठिकाणी 17 वरती पाहायला मिळते. 4 घडी मात्र वहाळ संघ गमावून बसला. आता मात्र नक्कीच मॅच थोडीशी फसली आहे वहाळ संघासाठी. मॅच वहाळ संघावरती रुसली आहे, कारण की बॅटची जादू आता या षटकामध्ये दाखवली नाही तर मात्र मॅच मात्र मुलेकण संघाच्या बाजूने असेल. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे मुलेकण संघाची. अगदी मातबर खेळाडूंना मात्र लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. प्रतीकच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु धावसंख्येचा विचार केला तर फक्त 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण स्ट्राईक वरती पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती बहुतेक या फलंदाजाकडे कुठलाहीच फटका नव्हता. फक्त ओशाळभूत नजरेने तो या चेंडूकडे पाहत राहिला. आधी आपण पाहिलं ना यष्टीरक्षक प्रतीक अगदी यष्ट्यानं खेटून उभा. म्हणजे नक्कीच
यावेळेला पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. शेवटचं स्लॉग ओव्हर आणि या स्लॉग ओव्हर मधले 2 चेंडू अक्षरशः फुकट घालले असं म्हणावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला हर्षल मांडेलकर, परंतु या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हर्षलची. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक धीरज आणि धीरज सहसा चेंडू सोडणार नाही आणि या ठिकाणी 2 जरूर आल्या, परंतु धीरजने आपल्या संघासाठी 2 वाचवलेल्या त्या देखील महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हर्षलचं आपण कौतुक करूया. गेल्या मॅच मध्ये अगदी सलग पहिल्याच्या 4 चेंडूवरती 4 धमाके या गोलंदाजाला ठोकले होते, परंतु या मॅच मध्ये आपण हर्षलची चांगली गोलंदाजी जरूर पाहतोय. 3 चेंडूवरती फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी. आणखी एक चांगला बॉल, अगदी चिकणा आणि देखणा बॉल, अगदी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. वेग एवढा नाही आहे, परंतु आपण पाहतोय यष्टीरक्षक अगदी यष्ट्यानं खेटून आपल्याला पाहायला मिळतो, कारण की यष्टीरक्षक म्हटलं ना तर संघाचा कणा आणि तो जर ताठ असेल संघ देखील ताठ मानेने उभा राहतोय. त्यामुळे यष्टीरक्षकाचं विशेष कौतुक आपण करूया. आणखी एक चांगला बॉल आणि आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण की सुंदर गोलंदाजी पहा. टाळ्या व्हायला पाहिजे या गोलंदाजासाठी. अक्षरशः या गोलंदाजाने या मॅच मध्ये भुरळ घातली. आम्ही देखील या गोलंदाजाच्या अक्षरशः प्रेमात पडलोय. सुरेख गोलंदाजी, अगदी व्हेरिएशन गोलंदाजी. फक्त 2 धावा 5 चेंडू मध्ये त्यानं खर्च केल्यात. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी या गोलंदाजीची राहिली आहे. यावेळेला फटका झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि हर्षल गावण आणि त्याच्या हातामधून झेल सुटेलच कसा. त्यामुळे काय घडलंय तर 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये फक्त 19 धावा न्यू यंगस्टार वहाड संघानं जमवल्यात आणि 20 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलंय. त्यामुळे इनिंग ब्रेक आहे. आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. या ठिकाणी पूर्वार्ध संपुष्टात आला. आपण आता उत्तरार्धाकडे वळतोय. या 2 अंकी नाटकातील 1 अंक इथं संपुष्टात आला. आपण दुसऱ्या अंकाकडे चाललोय, कारण की आव्हान थोडं छोटा आणि असं म्हणतात की छोटी धावसंख्या यशाची कधी हमी देत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. कारण की आव्हान छोटं असलं तरी ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला तुमची स्टँडर्ड गोलंदाजी, तुम्हाला तुमची स्टँडर्ड क्षेत्ररक्षण, तसेच समोरच्या संघावरती दबाव, अतिरिक्त धावांवरती अंकुश आणि विकेटचं सातत्य या वहाल संघ करू शकला ना तर या मॅच मध्ये ते विजेता बनू शकतात, मॅच जिंकू शकतात. परंतु सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहिलं तर एका बाजूला धीरज म्हात्रे आणि त्याच्या समेत मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाज प्रणय कोहली आणि धीरज म्हात्रे. ही जोडगोळी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्षरशः आक्रमक जोडी, कारण की प्रणय म्हटलं ना
तर नवजीवन मुलेकंड संघ आणि या मुलेकंड संघाचं धावांचं रणमशीन आहे. कारण की भेंडकल या गावामध्ये या खेळाडूची फलंदाजी आणि त्या फलंदाजीमध्ये समालोचन करत असताना आपण पाहिला तर एकाच षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार त्याने ठोकले होते आणि सलग त्या मॅच मध्ये 10 चेंडूमध्ये 10 चौकार ठोकण्याचा भीम पराक्रम आम्ही प्रणय कोहलीचा पाहिला होता. जर्सी क्रमांक 12 परिधान करून तो यावेळेला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाला. कारण की 12 क्रमांकाची जर्सी युवराज सिंग ची आठवण करून देते, अगदी क्विंटन डिकॉकची आठवण करून देते, आंद्रे रसेलची आठवण करून देते आणि त्याच क्रमांकाची जर्सी परिधान करून हा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाजाला घनश्याम गोलंदाजी करणारा. पहा घनश्याम, तुला सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. कारण की आपण फलंदाजी करत असताना धावसंख्या जमवली आहेत. फक्त 19 आणि 20 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं आणि समोरचा संघ की ज्याची फलंदाजी आपण पाहिली ना, तर या उरण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी फलंदाजीसाठी दरटोक करणारा हा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. त्यातील रणमशीन यावेळेला प्रणय कोहलीला देखील पाहतोय. मॅच जिंकायची असेल तर त्या रणमशीनला तुम्हाला बाद करावं लागणार आहे. सामन्याला आपण सुरुवात करतोय. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना अगदी आरपी क्लब जसकार आणि त्यांच्या अगेन्स्ट या दोन संघातील एक संघ खेळताना पाहायला मिळणारा. अलंग द कार्पेट अगदी गरंगाळा चेंडू चालला, अगदी लॉंग ऑफ कडे डीप मधून क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू फील्ड करेल ना या ठिकाणी एक धाव आणि या एका धावेने धावफलकाचं दारिद्र्य दूर सारलाय. ते मात्र मुलेकंड संघानं स्वतःचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय ते प्रणय कोहलीनं. अगदी 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. पाहूया सामना कितीपर्यंत लांबवला जातो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते का? कारण की जवळपास ही मॅच अगदी न्यू यंगस्टर वहाड संघाला जिंकायची असेल ना तर तो तुम्हाला ऑल आउट करावा लागणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, एकेरी धाव. अगदी तंतशुद्ध क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण की मॅच अगदी हळूवार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही रिस्की फटका आतापर्यंत या दोन चेंडूवरती पाहिला नाहीये. कारण की जवळपास ही मॅच जिंकायचा इरादा मनामध्ये पक्का करून नक्कीच नवजीवन मुलेकंड संघ या मैदानामध्ये दाखल झाला आणि गोलंदाजी अगदी चांगल्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे आणि इथं मात्र मनावरचा ताबा हरवून बसला. मोठा फटका खेळत असताना प्रणय कोहली झाला झेलबाद. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. अगदी आमच्या घनश्यामसाठी हे गाणं वाजवलंय. त्याचं कौतुक करणारं संगीत, डीजेचं देखील कौतुक. टायमिंग शॉट मारला. कारण की घनश्यामनं नक्कीच एक मोठी विकेट, अगदी बिग फिश इन द ट्रॅप, अगदी मोठा मासा गळाला लावला. कारण की नक्कीच या ठिकाणी अगदी टेम्परामेंट, चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु लाफ्टेड शॉट खेळून बसला आणि स्वतःची विकेट गमावून बसला. नवीन फलंदाज शुभम म्हात्रे आला. यावेळेला फटका चांगला खेळला, डीप मध्ये कोणी नाही आणि या ठिकाणी चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय. 2 मिळाल्यात धावा जवळपास. चांगलं क्षेत्ररक्षण मी कौतुक करणार आहे. पहा, क्षेत्ररक्षक अगदी वायडिश मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या दरम्यान उभा होता. अगदी दूरचा प्रवास त्याला करायचा होता, परंतु 2 धावा महत्वाच्या आहेत आणि त्या त्याने वाचवल्यात आपल्या संघासाठी. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला यष्टीरक्षक चूक करतोय पहा आणि पंचांनी वाईट
आणि वाईड प्लस 22 म्हणजे 2 धावांचा या ठिकाणी बोनस मिळेल. धावसंख्येमध्ये अक्षरशः 2 ने वाढ होईल. कारण की अगदीच या ठिकाणी म्हणावं लागणार आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी कमी आहे आणि तुम्ही खर्च करतायत. त्यामुळे आता मात्र पराभवापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाहीये. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला टॅप केला आणि सिंगल पाहायला मिळत्या. अगदी तंत्रशुद्ध क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण की मॅचला हळूवार पुढे नेत असताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलं. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 घरामध्ये. दरम्यान अगदी सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण की हळूवार मॅचला पुढे नेत असताना आपण पाहिलं की जी चूक प्रणय कोहलीने केली आहे ती आम्हाला करायची नाही आहे. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. शुभम म्हात्रे अगदी आक्रमक मोठ्या मोठ्या फटकांसाठी जरूर ओळखला जातो, परंतु आतापर्यंत त्याची बॅट अगदी शांत पाहायला मिळाली आहे. अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, काहीच इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, कारण की त्याचे जर्सीज आपल्याला सांगून जाते. एबी डिव्हिलियरची आठवण करून देते, ऋषभ पंतची आठवण करून देते. परंतु असे वेडेवाकडे फटके मारले तर हा सामना तुमच्या हातातून निघून जाईल. त्यामुळे षटक संपले पहिलं आणि 7 धावा म्हणजे आगामी येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जी चाहूल डीजेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत करून दिली आहे आणि गाणी देखील इतकी सुमधुर आहेत की कानावरतून अगदी कोणीतरी हळूवार मोरपीस फिरवावं अशा प्रकारची गाणी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज प्रतीक पाटील आला की ज्याच्या बॅटमधून आपण पूर्वार्धामध्ये एक षटकार देखील पाहिला होता, परंतु या ठिकाणी त्याला चांगली गोलंदाजी म्हणजे नक्कीच आताच्या घडीला एखादं मैदान षटक त्याच्याकडून येणं गरजेचं आहे. कारण की आगामी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. मॅचचा विचार केला तर मॅच जवळपास मुलेकण संघाच्या बाजूने झुकली आहे. अखूट टप्प्याचा बॉल, परंतु पूल करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अगदी हातातून ओला साबून निष्ठावा, अगदी हातातून लोण्याचा गोळा पडावा तसा मात्र चेंडू पडला. कारण की संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक बिग विकेट आणि धीरजला या ठिकाणी जीवनदान मिळताना आपण पाहिलं. कारण की ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. आणि संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. तुम्ही थोडासा वेळ घालवला ना तर संधी तुमच्या हातातून निसटून घेते जाते आणि ती निसटलेली संधी आपण काही वेळापूर्वीच पाहिली. त्यामुळे जीवनदान मिळालं. एक धाव पुन्हा एकदा मुलेकण संघाला मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8च्या घरामध्ये. यावेळेला फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणखी चांगला. त्यामुळे शुभम म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक फलंदाज झाला झेलबाद.
अगदी न्यू यंगस्टर वहाळ संघ देखील हा सामना सोडायला तयार नाहीये. अगदी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर शुभम म्हात्रे देखील अगदी अपयशी खेळाडू पाहायला मिळाला. अगदी चांगली फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे, परंतु आपण 3 मॅचचं अवलोकन केलं तर 3ही मॅचमध्ये अगदी चांगली फलंदाजी त्याला करता आली नाहीये. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ त्याला करता आला नाहीये. परंतु आपण हर्षल गावंडकडे पाहिलं तर गोलंदाजी चांगली केली यानं आणि फलंदाजी देखील चांगली करत असताना आपण हर्षलला पाहिलं. मॅच आता पुन्हा एकदा फसली आहे, कारण की 2 महत्वाचे गडी नवजीवन मुलेकंड संघ गमावून बसला. मॅच सोडायला तयार नाहीये. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी प्रतीक करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी लो स्कोरिंग सामना, छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाहीये आणि तरी सुद्धा या ठिकाणी मॅच बनवली आहे वहाल संघानं. हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होईल का? फेकी खराब आहे, त्यामुळे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 10 धावा, धाव फलकावर आणखी 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 10 धावा. सामना जर आपण पाहिला तर मुलेकंड संघासाठी सोपा आहे. एखादा मोठा फटका लगेच या सामन्यामध्ये शिरकाव करेल, कारण की ही मॅच जिंकायची असेल तर खूप मोठा संघर्ष या ठिकाणी वहाळ संघाला करावा लागणार आहे. कारण की क्रिकेट म्हटलं ना तर जिथं तुमची विचारसरणी बंद होते ना, तिथून क्रिकेटचा खेळ चालू होतो. तुमच्या जिद्दीच्या आणि बुद्धीच्या जोरावरती जिंकता येणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. काहीसा अकूट टप्प्याचा चेंडू होता. कमालीचा झेल पहा. अगदी खूप दूरचा प्रवास न केला आणि हर्षल गावंड सारख्या फलंदाजाला त्यांना बॅक टू द पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे त्याचं कौतुक करणारा पुन्हा एकदा आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुंदरसं संगीत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो हेमंत कुंभार. अगदी जर्सी क्रमांक 11 मोहम्मद सामीची आठवण करून देतो. कुमार संघकाराची आठवण करून देतो. अँड्रू स्टॉटची आठवण करून देतो. आणि अगदी आपण पाहिला तर ब्रेटलीची देखील आठवण, ग्लेन मेकराची आठवण करून देतो. आणि ती जर्सी परिधान करून हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूने बॅटची कड घेतली आणि आणखी एक धक्का बसलाय तो मुलेकंड संघाला, कारण की हेमंत कुंभार नावाचा फलंदाज झाला झेलबाद. अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी की जणू काही प्रतीक सांगत असावा की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी, जिंकणे नीतीला शक्य नाहीये. सुरेख अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कारण की समोरचा संघ आव्हान छोटं आहे तरी सुद्धा काय संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सांगितलं होतं की आयुष्यामध्ये कितीही संकट आली तर त्या संकटांच्या छाताडावरती उभं राहायचं, अगदी लढायचं, रडायचं नाही. आणि इथं मात्र लढत असताना आपण वहाल संघाला पाहतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक धाव. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ पुढे सरकतोय. 2 षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा, 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण डीजेकडे वळतोय आणि ऐकतोय सुमधुर संगीत. गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो, चाहे गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो, मिल जाए तो मिट जाए हर हम, तररम पम पम तररम पम पम. आता मात्र अगदी इझी मध्ये थोडासा बिझी केला, कारण की जवळपास हा सामना 2 षटकामध्ये मुलेकंड संघ संपेल की का असं वाटत असताना अगदी 3ऱ्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. त्यामुळे आता काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल हा प्रश्न जरूर निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. सुजल आलाय. पहा, सुजल 8 धावा खर्च करण्याची मुभा आहे. 9वी धाव खर्च झाली तर तुम्हाला डोंगरी टू वहाल हा प्रवास करावा लागेल. अन्यथा पुढची ही मॅच जर आपण जिंकला तर तुम्हाला आरपी क्लब जसकर संघाशी शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे नक्कीच या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत आणि मुलेकंड टीम तुम्हाला 9च्या 9 धावा कराव्या लागणार आहेत, कारण की कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या धावा कराव्या लागतील. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय आदित्य, अगदी जर्सी क्रमांक 40 प्राय, अगदी रोहित शर्माची आठवण करून देतो, हेनरिच क्लासेनची आठवण करून देतो आणि त्याप्रमाणे खेळ तुम्हाला करावा लागणारा. अगदी लांबून खेचला क्षेत्ररक्षक, या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी इथं क्रिकेट मधली आत्महत्या, सुसाइड अटेम्प्ट करावा लागतोय. त्यामुळे 3री धाव घेण्याचा प्रयत्न, जवळपास क्रिकेट मधला आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली. कारण की नक्कीच असं म्हणतात, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यामुळे नक्कीच मॅच जिंकायची असेल तर एखादा क्रीज सोडून उभा होता तो. दोन धावा काढलेल्या आहेत, क्रीज सोडून उभा आहे आणि 3री धाव काढण्याचा प्रयत्न चालू आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती
धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13च्या घरामध्ये. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये आला. अजूनही मॅच संपली नाही पहा. 7 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच थोडीशी लांबतीये. मॅच सोडण्यासाठी दोन्ही संघ, कारण की एका बाजूला वहाड संघ आहे त्याला जिंकायचं जरूर, आणि एका बाजूला नवजीवन मुलेकडे संघ ज्याला हार नाही मंजूर. या दोन संघामध्ये ही धूमचक्री आपल्याला पाहायला मिळते. क्लोज एन्काउंटर. यावेळेला फटका चांगला डीप मधून पा किती वेगानं क्षेत्ररक्षक आला, परंतु 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतील. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15च्या घरामध्ये. आणखी 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी थंड डोक्याने क्रिकेट खेळत असताना आपण धीरजला देखील पाहिलं. मॅच आम्हाला जिंकायची आहे. यावेळेला फटका चांगला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहा शॉट थर्डमॅनला, त्यामुळे एकेरी धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 16 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. अगदी येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भविष्य लिहिणारा आहे. येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भवितव्य आहे. येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याला दिशा देणारा आहे. अगदी सामना जबरदस्त कमालीचा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. फक्त एक मोठा फटका या विजयाचा जल्लोष मुलेकड संघाच्या बाजूने होईल, परंतु या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी तुम्हाला 3 डॉट टाकावे लागतील. यावेळेला चांगला फटका. 5 चेंडूने काटा बदलला. अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये करत असताना आपण पाहिला. त्यामुळे 2 धावा जोडल्या जातील. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये. खरंच नितेश सरांनी सांगितलं की प्रत्येक मॅच अगदी क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाली. हृदयाचे ठोके वाढवणारी, अगदी अंगातील रक्ताचा प्रवाह द्विगुणित करणारी आपल्याला पाहायला मिळाली. मेंदूला सुन्न करणारी मॅच पाहायला मिळाली. पहा हा चेंडू डॉट आला तर सामन्याला अजून मजा येईल. ओ माय गॉड. आणि हा चेंडू डॉट आला, त्यामुळे 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. सॉरी 2 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे मॅच आवडली असेल तर जे प्रेक्षक उरलेत तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. त्यामुळे टाळ्या वाजून आपण कौतुक करूया. 1 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. त्यामुळे जो ठोकेल तो जिंकेल आणि जो हुकेल तो नक्कीच या मॅचला मुंकेल. कारण की आपण पाहिलं ना तर पहिल्या सामन्यापासून संघर्ष केलाय तो नवजीवन मुलेकड संघानं. याही मॅच मध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच आणि इथं संघर्ष करताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी कमालीचा विजय संपादन केला. अगदी संघर्ष पाहायला मिळाला, परंतु संघर्ष करत असताना आपण विनंती करूया न्यू यंगस्टर वहाड संघाला की मॅचचा आनंद जरूर आपण घ्या, परंतु आपला राग यष्ट्यांवरती काढू नका. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा बिग फाईट मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. अगदी स्वतःहून हा सामना गमावून बसला, कारण की जवळपास विजय डोळ्यासमोर असताना देखील अगदी खराब फलंदाजी पाहायला मिळाली. कारण की धीरज सारखा फलंदाज क्रीजवरती असताना देखील ही धावसंख्या या ठिकाणी न्यू यंगस्टर वहाड संघानं डिपेंड केली आहे. त्यामुळे एक विशेष कौतुक आपण करूया. एक जबरदस्त. चला हस्तोलंदन करून एकमेकांना शुभेच्छा देऊन या सामन्याला आपण निरोप देऊया. चांगला खेळ आपण जरूर पाहिला, कारण की मॅच जरी हरली असली तरी नक्कीच या ठिकाणी जिंकणाऱ्या संघाला देखील म्हणावं लागणार आहे की ही मॅच आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण मॅच होती. एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाली.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता कोणाला द्यायचा